डेकोरेशनची बातमी न्यूजला देखील आली, पण तू काय डेकोरेशन बघायला आले नाही असं जेव्हा मला शुभम बोलला तेव्हा मी लगेच निघाली मामाकडे जायला. तर येस मंडळी, माझ्या मामाकडे जायला बोटीने जावं लागतं आणि बंदरावर मला घ्यायला आला होता आमचा श्रेया. आणि येस, मामाकडे मी गेली होती डेकोरेशन बघायला. तर मामा मामी माझी वाट बघत बसलेच होते. डेकोरेशनची थीम होती यावर्षी वारी. बाप्पा तर एवढा गोंडस होताच, पण डेकोरेशनमध्ये जे डिटेलिंग केलेली होती ती खरंच एकदम देखणी आणि कौतुकास्पद होती. त्याच्यामध्ये जे काही वस्तू बनवल्या होत्या, म्हणजे जे काही कॅरेक्टर्स होते ते सगळे हाताने बनवलेले होते आणि एवढं बारकाईने त्या सगळ्यांनी केलं होतं ना. हे सगळं टीमवर्कचंच काम आहे. पण बघा ना, हे वाखरीचं रिंगण, माऊली फुगडी खेळताना, दिवे घाटावरील विठ्ठलाची मूर्ती, छोट्या छोट्या पालख्या, छोट्या छोट्या बोटी, चंद्रभागेचं तीर, छोटेसे दिवे आणि सगळे वारकरी वगैरे इतके सुंदररित्या दाखवले होते ना. खरंच हे सगळं दिमाग या शुभमचं आहे आणि त्याला जेव्हा दाखवलं तो लपला. आणि खरंच खूप छान डेकोरेशन केले. डेकोरेशनचं छान असं चित्र मनात ठेवून मी घरी निघाली. बाय बाय.